मला पहिल्यांदा सांगा की मधमाशी निसर्गासाठी का महत्त्वाची आहे आणि परागीभवनासाठी आंब्याच्या मधमाशीचं काय भूमिका असते? मधमाशी आपल्यासाठी म्हटलं तर आपल्या ताटात जे रोज अन्न येते तर ते अन्न यायसाठी मधमाशी आपल्याला पहिल्यांदा गरजेची किंवा उपयोगाची आहे. बरं. आता मधमाशी कुठं गेली किंवा आंब्याचा मोहर का गळाला करपला, मग ह्याच्या मागं लांबपर्यंत जर गेलं तर त्याची सुरुवात एक 20-25 वर्षापूर्वीपासून करावी लागेल. त्याची म्हणजे मधमाशी गायब का झाली ती तर ते मधमाशीचा जो आदिवास होता किंवा जी देशी झाडं होती तर ते देशी झाडं आम्ही आमच्या शेतात नसेल, बांधावर नसेल, ही सगळी नष्ट करून टाकली. 150-200 वर्षाची झाडं मग आमच्या वडिलांनी आजोबांनी लावलेली झाडं ही आम्ही तोडून टाकली. कुटुंब पद्धती विभक्त झाली तशी जमिनीचं क्षेत्र कमी झालं. क्षेत्र कमी झाल्यामुळं बांधावली झाडं ही लोकांना अडचण वाटायला लागली. रान कमी झालं, मग ते बांधावली झाडं वसप पडते झाडं तोडून टाका. तर हे झाडं म्हणजे पाखरांसाठी पक्षी थांबव होती आणि ह्या झाडावर पाखरं बसून की बाबा आपल्या शेतात येणाऱ्या किडी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथनं कंट्रोल होत होत्या. हे आपल्या अडाणी लोकांना त्या काळी समजत होतं आणि आता शिकलेल्या लोकांची काही गोष्ट वेगळी आहे की बाबा बांधावलं झाड काढलं म्हणजे आपल्याला जमीन जास्त कसाय मिळते किंवा ह्या बऱ्याच गोष्टी ते करतायत असा विषय. दुसरा विषय असा आहे की बांधावर बोरी आणि बाभळीची झाडं हा मधमाशीचा सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय का ह्याच्यासाठी तर ते मधमाशीला काटेरी किंवा अडचणीच्या ठिकाणी पोळं बांधायचे त्याचे आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हक्काचं ठिकाण आहे. म्हणजे काट्याचं अशासाठी की बाबा तिथं सुरक्षित आहे तिच्यासाठी सगळं की बाबा कुठं दगड मारला तर कोणी तिथं लागणार नाही, एखाद्या प्राण्यापासून धोका होणार नाही किंवा अशा अडचणीच्या ठिकाणी मधमाशी तिचं पोळं घालते ती. तर ही पोळं घालायला जे झाडं आहेत तर ही पहिला बावरीची आणि बाभळीची झाडं आम्ही सगळ्यांनी तोडून टाकली. बांधावनं नष्ट केली आम्ही. बांधाव झाडं ठेवलीच नाही ती. त्याच्या पाठोपाठ देशी झाडं आम्ही तोडून टाकली आणि शासनाच्या ज्या वृक्ष लागवडीच्या ज्या काही योजना छान नुसत्या घोषणा केल्या जाते त्या किंवा ते लावून नुसतं राम भरोसे त्यांना सोडलं जाते तर त्या योजना म्हणजे परदेशी झाडं म्हणजे परदेशी गोष्टींचं आम्हाला कितपत प्रेम आणि आकर्षण असावं तर ह्या झाडांच्याकडे बघितलं तर लक्षात येईल.